मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 26 एप्रिलचा भाग तुम्ही बघत आहात. आज ना प्रेक्षकांनो, त्यांनी सुरुवातीला थोडा मागचा सीन घेतला बरं का. काव्या आणि नंदिनी म्हणतात ना की आई तुम्ही काळजी करू नका, आम्ही या घराला काही होऊ देणार नाही वगैरे वगैरे. मानिनी म्हणते नंदिनी बेटा, तुझं अभिनंदन करायचं राहिलं बरं, खूप खूप अभिनंदन. देवाने अचानकच माझ्या ओंजळीत किती सुख आणून टाकलंय. बाई मला जरा भीतीच वाटते. नंदिनी आणि काव्या म्हणतात आई काळजी नका करू. पण मानिनी म्हणते नंदिनी तुझं कौतुक आहे. जेव्हा सगळे रिपोर्ट निगेटिव्ह येत होते ना तेव्हा तू खचली नाहीस, खमकी होतीस. अवघड होतं त्या काळात सगळं हे बघणं करणं. मग काव्या त्यावर म्हणते नंदिनी ताई होती म्हणून तिने केलं, पण मी असते ना तिच्या जागी तर देवा रे देवा काही खरं नव्हतं. मग नंदिनी म्हणते आई असं काही नाहीये. आणि काव्या तू उगच काही नमतं घेतेस. अगं ही वेळ चुकून तुझ्यावर आली असती ना काव्या, तर तूही निभावलंच असतं बरं का. या सगळ्यात मी एकटी नव्हते, तुम्ही सगळे होतात धीर द्यायला माझ्या पाठीशी. आणि माझा पसारेवाला होता ना, माझ्या प्रत्येक पावलावर जीवा लागली इकडे तिकडे बघून घेतो बरं का. मानिनी येते त्याच्या जवळ आणि म्हणते ए जीवा तुझं कौतुक करते ती. जीवा म्हणतो तुम्ही माझ्याबद्दल बोलत होतात का. ते मला असं वाटलं की या सगळ्यात माझं काही क्रेडिटच नाहीये. काय ग म्हातारे मला मारत असतेस. सून आली तर मुलाला लांब केलंस. देवा बघ माझ्यावर कसा जाच सुरू आहे. मानिनी म्हणते तुझे ना जीवा नुसते नखरे असतात. अरे बाबा मोठा झालायस, बाबा होणार आहेस आता. अरे बाबा बाळ आणि तू एकाच वयाचे दिसताल बरं, नाहीतर जरा सुधर. मिथुन काका मध्येच गंमत करतात बरं का आणि म्हणतात वहिनी मला तर वेगळीच शंका आहे. पार्थ म्हणतो काय झालं रे काका. मिथुन काका म्हणतात जाऊ दे बोलायला नको. मानिनी म्हणते बाई बोला ना भाऊजी. मिथुन काका म्हणतात अहो वहिनी मला असं वाटतंय यांना जुळं झालं तर किती मजा येईल. सगळेजण हसायला लागतात. काव्या म्हणते बापरे काका नको नको, गरज नाहीये, ऑलरेडी आमच्या नशिबात जुळ्याचं दुखणं आलंय बरं का. मानिनी म्हणते जुळ्याचं दुखणं म्हणजे. नंदिनी म्हणते आई बरोबर आहे ना, आमच्या डिलिव्हरी पुढे मागे असतीलच ना, मग एकत्रच मुलं वाढतील ना. एक रडलं की दुसरं हसेल, दुसरं हसलं की एक रडेल, म्हणजे सगळं सोबतच करतील असं आम्हाला म्हणायचंय. सगळं सोपं होईल ना आई. जीवा म्हणतो आणि मग काय, एकाला भूक लागली तर दुसराही जेवायला मागेल, सगळं सोबत सोबत होईल ना. पार्थ म्हणतो मग काय, एकाने फटके खाल्ले तर दुसऱ्यालाही फटके खायचं फिलिंग येईल काय रे. जीवा आठवत आहे ना. जीवा आता पार्थच्या जवळ जात म्हणतो बडे भैया असं कसं विसरेल मी. अरे 6वी क ते 10वी ब म्हणजे 5 वर्षाचा प्रवास आहे बरं का. काव्या म्हणते म्हणूनच सांगते मी, ऑलरेडी डबल धमाका आहे, त्यामुळे जुळं नको बरं का काका प्लीज. मानिनी म्हणते बरं राहिलं पोरीनो, पण तुम्ही काळजी करू नका, जे होणार आहे ते चांगलं होणार आहे असं समजा बरं का. देवा माझ्या सगळ्या पोरांची काळजी घे, तुला काळजी असतेच रे बाबा, पण लक्ष ठेव आमच्याकडे. आत्ता घरात हे जे सुख आहे ते अबाधित राहू दे. आता हे सगळेजण एकमेकांच्या जवळ जातात आणि मिथुन काका यांची सेल्फी काढतात. आज ना प्रेक्षकांनो, इथून पुढचा जो सीन आहे ना तो मला फार आवडलाय बरं का. म्हणजे रम्या नंतरचा जो सीन आहे मानिनी आणि या वसू आत्याच्या बोलण्याचा, अख्ख्या मालिकेमध्ये तो सीन आज मेन अट्रॅक्शन आहे बरं का प्रेक्षकांनो. बाकी आजची मालिका जरा बरीच दाखवली आहे म्हणून जरा फास्टमध्ये सांगते तुम्हाला, पण तो सीन मिस करू नका. आता बघा विजय रम्याशी जरा रोमॅन्टिक होऊन बोलत असतो आणि म्हणत असतो काय ब्युटिफुल दिसतेस ग रम्या. रम्या म्हणते अरे विजय मी काही फार बऱ्या मूडमध्ये नाही आहे. विजय म्हणतो जाऊ दे सोडून दे ना आता. आता तिचा हात तो हातात घ्यायला लागतो तेव्हा रम्या त्याचा हात झटकते आणि म्हणते काय रे विजय असं कसा हात लावलास तू मला. विजय म्हणतो अगं असा हात लावला त्यात काय. तो पुन्हा हात लावतो तेव्हा रम्या त्याला युजलेस म्हणते. रम्याला लगेच हा विजय उलट उत्तर देत म्हणतो युजलेस नाही, मला माहिती आहे आपलं लग्न खोटं आहे, पण आपल्या लाईफमध्ये तुला आणि मला जे काही एकमेकांबद्दल वाटतं ते खरं आहे ना. काय ग अशी का रिएक्ट झाली आहेस. रम्या म्हणते अरे सॉरी. ती लगेच पलटते बरं का आणि म्हणते विजय सॉरी रे, मी जरा ओव्हर रिएक्ट केलं, पण काय आहे ना रे, म्हणजे असं सवय नाही ना मला अचानक तू असं, म्हणजे ओके सॉरी. मी काय म्हणत होते विजय, आपण ना जरा लिमिट पाळूयात का एकमेकांमध्ये. ते म्हणजे आपलं जेव्हा खरं लग्न होईल ना तेव्हा आपल्या नात्यात नाविन्य नाही ना उरणार, नाही का. विजय म्हणतो हे मनापासून बोलतेस का मला लांब ठेवायसाठी बोलतेस. रम्या लगेच म्हणते नाही मनापासून बोलते मी. नाही पार्थने जेव्हा तो फेक ऑडिओ तुला पाठवला आणि तू लग्न मोडायला तयार झाला तेव्हा मी तुला का बोलवलं असतं. तुला खरंच सांगते मी तुझ्याबद्दल बरंच काही वाटतं रे मला. विजय म्हणतो मला पण तुझ्याबद्दल खूप काही वाटतं बरं का रम्या, हे तूही लक्षात ठेव. रम्या म्हणते हो पण आपण थांबूयात लग्न होईपर्यंत, शेवटी मी तुझीच आहे ना. मग लगेच विजय म्हणतो ओके. मग रम्या म्हणते थँक्यू म्हणजे मुद्दाम विजयला रम्याने लांब ठेवलंय स्वतःपासनं. रम्या आता विजयला म्हणते हे मंगळसूत्र काढायला मदत कर ना.
अरे मी केस बाजूला घेते आणि तू मंगळसूत्र काढशील का? विजय म्हणतो ते मंगळसूत्र का काढतेस? अगं किती छान दिसतंय तुझ्यावर. रम्या म्हणते हो छान दिसतंय अरे, पण मला सवय नाही ना, टोचतंय ते मला. आणि तसंही आपल्या खोट्या खोट्या लग्नाचं मंगळसूत्र आहे ना. तू जेव्हा खऱ्या लग्नात मंगळसूत्र घालशील ना, खरं खरं, तेव्हा ते मी कंटिन्यू रोज घालत जाईल. आता काढू दे हं प्लीज. विजय आता ते मंगळसूत्र काढतो, पण त्याच्या मनात आता रम्याबद्दल चांगलाच डाऊट आलाय. तो मनातल्या मनात विचार करतो, रम्या होपफुली आता तू जे बोलली आहेस ना ते खरं होऊ दे, नाहीतर, असं तो मनातल्या मनातच बोलतोय. आता बघा हा माझा सगळ्यात आवडीचा सीन आलाय आता. म्हणजे आज मालिकेतनं हा सीन मला फार आवडलाय. आज ना सगळ्या सासवांना फार आवडणार आहे बरं का हा सीन. पण बिचाऱ्या वसू आत्याचा पचका झाला. ही आशा किचनमध्ये असते, तेव्हा वसू आत्या किचनमध्ये जाऊन तिला ऑर्डर द्यायला लागतात बरं का. ए आशा, भाजी काय निवडत बसली आहेस? हे त्या काव्याच्या वडिलांनी आंबे आणले होते ना, ते आता चांगले पिकले असतील. अरे देवा, प्रेक्षकांनो जमाना झाला ते आंबे आणून, आता ते सडले पण असतील. पण यांच्याकडे ते पिकलेत सध्या, आपण समजूयात. वसू आत्या म्हणतात ते आंबे पिकले असतील, त्याचा रस कर. मानिनीने काल अळू आणलाय, त्याच्या अळू वड्या कर. आणि हां, पनीर बटर मसाला पण कर. आशा म्हणते का? लगेच वसू आत्या म्हणतात काय 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 करतेस गा, तोंडाकडे काय बघतेस? दुपारी रीला पाहत होतीस ना. रेस्टॉरंट सारखा पनीर मटर मसाला घरी बनवा, मग बनव ना आता. नाही, माझ्या जावयाला व्यवस्थित जेवायला आवडतं बरं का. नेहमी असं फुलक्यानं वरून तूप दाखवते तसं दाखवू नको. व्यवस्थित तूप लाव, घरचं तूप लाव. त्या मरतुकड्या नंदिनीसाठी घाणेरडं बेचव जेवण करते ना, तसं करू नकोस. विजयरावांना चांगलं चुंगलं खायला आवडतं, मी सांगितलं तेच कर व्यवस्थित. आशा म्हणते अजून काही? वसू आत्या म्हणतात अजून काही? इथे काय जोक सांगते का मी तुला? लगेच आशा म्हणते अहो तसं नाही वसुताई, बाकीचे लोक पण आहेत घरात, त्यांना पण जेवण बनवायचंय ना, त्यांना काय आवडतं ते बघावं लागेल ना. वसू आत्या म्हणतात जास्ती तोंड नको चालवूस, तुला जे सांगितलं ते कर. तेवढ्यात मानिनी येते बरं का. मग लगेच मानिनी विचारते काय गो, काय झालं आशा, काय चाललं इथे? मग आशा म्हणते अहो आळूवडी आमरस सगळं करा म्हणतायत त्यांच्या जावयासाठी वसू आत्या. लगेच वसू आत्या म्हणतात त्यांच्या काय त्यांच्या, या घरचा जावई येतो कळलं का? मग मानिनी म्हणते आशा बाई तू जा, तू थोड्या वेळ बाहेर जा हं, जा पटकन. आशा बाहेर गेल्यानंतर मानिनीने वसू आत्याला कसं झापलं बघा. मला फार आवडला हा सीन. मानिनी म्हणते काय झालंय, कशाला एवढी चिडचिड करताय? वसू आत्या मानिनीला जरा ओरडायला जातात बरं का. चिडू नको तर काय करू, माझा घरचा जावई आहे, तो पहिल्यांदा घरी आलाय, मग त्याच्या आवडीनिवडीचा स्वयंपाक नको करायला? मानिनी म्हणते सॉरी वसुताई, जरा स्पष्टच बोलते बरं का. घरच्या जावयाचे लाड तेव्हा करतात जेव्हा जावई पाहुणचारासाठी घरी येतो. घर जावयाला कशाला वेगळी ट्रीटमेंट द्यायची आहे? घर जावयाला वेगळी ट्रीटमेंट कशासाठी द्यायची आहे? जो सगळ्यांसाठी स्वयंपाक होईल तोच त्याच्यासाठी होईल. हा, लग्न करून आले ते तर विजय आणि रम्यासाठी काहीतरी गोड करते, विजयरावांसाठी करते हं गोड. पण तुम्ही खाऊ नका बरं का गोड, शुगर आहे ना तुम्हाला. वसू आत्या म्हणतात हो हो, माझी शुगर तुला बरोबर लक्षात राहते हा मानिनी. याआधी घरात काय झालं ते बरोबर विसरलीस तू. ती काव्या घराबाहेर गेली होती आणि घरात आली, त्यावर मटण करू का चिकन करू म्हणून तू आणि विक्रम नाचला होतात. आणि ती नंदिनी ती घरी परत आली तेव्हा तर काय बाबा, गाव जेवण घालायचं बाकी ठेवलं होतं तू आणि विक्रमने. दोन्हीही वेळेला माझ्या आणि रम्याच्या आवडीनिवडी काय आहे याचा विचार पण मनात नाही आला ना तुझ्या मानिनी. जाऊ दे ग, आमचा कधी विचार केला नाही तुम्ही, तर त्या विजयचा काय कराल? माझा जावई आहे ना तो. ठीक आहे, होऊ दे सगळं तुमच्या मनासारखं, विक्रमला येऊ दे मग बघते. लगेच मानिनी म्हणते खरंच तुमच्या येण्याची वाट बघताय तुम्ही? खरंच तुम्हाला असं वाटत नाही वसुताई, विक्रम घरात असते आणि हे दोघं असे आले असते तर विक्रमने विजयरावांची उलटी वरात नसते काढली का? वसू आत्या म्हणतात का, हे घर काय तुमचं आहे का फक्त? मला माहिती आहे तुम्हाला मी आणि रम्या आवडत नाही. रम्या आणि विजयरावांनी रीतसर लग्न केलंय मानिनी. अगं तोंड देखलं अभिनंदन तर करायचं असतं, पण तेही जमलं नाही बरं का तुम्हाला. मानिनी त्याच्यावर सडेतोड उत्तर देते वसू आत्याला आणि म्हणते तुम्ही केलं जीवानंदिनीचं अभिनंदन केलं का? अहो टाळी दोन्ही हाताने वाजते वसुताई. विजयराव स्वभावाने चांगले आहेत असं मलाही वाटत होतं, पण आज त्यांनी जे काही केलं ना त्यावर मला अजिबात काही वाटेनसं झालंय. विजयराव आणि पार्थचं एकमेकांशी जमत नाही, विक्रमला पण विजयराव आवडत नाही, तरी मी काही बोलले का तुम्हाला? नाही बोलले ना. आणि हो, काय आहे ना वसुताई, एक लक्षात ठेवा, तेच सांगते, माझ्या दोन्ही सुना गरोदर आहेत, त्यामुळे या घरातलं वातावरण सुखी आणि आनंदीच असलं पाहिजे. जर का रम्या आणि विजयने काही कुरघोडी केली आणि त्यामुळे माझ्या सुनांना आणि त्यांच्या होणाऱ्या बाळाला जर काही त्रास झाला ना, तर मग मी काय करेल ना, हे तुम्हाला वेगळं सांगायला नकोय.
आता लगेच वसू आत्या म्हणतात, ही वॉर्निंग आहे का विनंती? मानिनी म्हणते, काय हवं ते समजा हो. आणि तसंही वसूताई, वॉर्निंग असो विनंती असो, तुम्ही कशाला जुमानणार आहे त्याला, हे तर तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे जे सांगते ना ते लक्षात ठेवायचं बरं का कायम. तुमच्या जावयालाही सांगा, नाही सॉरी तुमचा तो घर जावाई त्याला नक्की सांगा हां. ए आशा बाई मेथीचीच भाजी कर ग. असं बोलत बोलत मानिनी आता बाहेर जाते. आता बघा प्रेक्षकांनो, मानिनी गेल्यानंतर वसू आत्या स्वतःच्याच मनाशी कशा बडबडतात, वॉर्निंग की विनंती? म्हणजे ही माझ्या जावयाला नक्की घाबरलेली दिसते. आता घरी गंमत येणार आहे. येस, वसू आत्या आपल्या मनाने काहीही लावून घेतात बरं का स्वतःच्या. आता पुढच्या सीन मध्ये नंदिनी आणि काव्याचा सीन घेतलाय आणि दोघी बहिणी एकमेकांशी छान संवाद साधताना आपल्याला दिसताय बरं का. या सीनसाठी आज लाईक करायला विसरू नका प्रेक्षकांनो. वसू आत्या आणि मानिनीचा मला आवडला सीन. आता काव्याचा ते IASचा फोटो बघते ना ती बाळाचा, तर नंदिनी कौतुक करते, छान ह ना काव्या, हे सगळं पार्थच करू शकतात. काव्या म्हणते, हा जीवा काय काय करू शकतो तेही माहिती आहे हा ताई तुला. लगेच नंदिनी म्हणते, अगं जीवा म्हणजे ना डोहाळे लागण्याआधीच डोहाळे पुरवणारा नवरा आहे. अगं तुला सांगू का, काल रात्री त्यांनी डेट प्लॅन केली, मला वडापाव खाऊ घातला होता ग. अगं तेव्हापासून ना मला सारखा वडापावच खावासा वाटतोय. काव्या म्हणते, वा ताई क्या बात आहे, सॉलिड निघालीस ग. नाही म्हणजे माझी प्रेग्नेन्सी न्यूज आधी कळली तरी डोहाळे तुझे आधी सुरू झालेत. नंदिनी म्हणते, अगं म्हणजे काय, प्रत्येकीची प्रेग्नेन्सी वेगवेगळी असते अशी आई म्हणायची ना, तुला आठवतं का? अगं लहानपणी आपण आजोळी जायचो, आपली आंबराई आजोबांची आठवते का? अगं आपल्या आजोबांनी सगळे सारख्याच कुळाची आंबे लावली होती, पण प्रत्येक झाडाचा बहर कसा वेगळा होता. काव्या म्हणते, हो ना ताई, तुला आठवतं का आपल्या आईने पण एक झाड लावलं होतं आणि त्या झाडावर आधी कैऱ्या यायच्या आणि आपल्या दोघींचं एक वेगळं झाड होतं. म्हणजे शेवटी फळ लागायचं पण ते फळ रसाळ असायचं. हं. मग नंदिनी म्हणते, आपलं तसंच आहे ग काव्या, प्रत्येकीला एकसारखं वारा पाऊस ऊन माती हे मिळालं ना सारखं, तरी पण फळ मिळण्याचं प्रत्येक बाईचा प्रवास वेगळा असतो बघ. बाळ येण्यासाठी मी इतकी अधीर झाले ना की मला वाटते बाळ खरंच लवकरच येईल की काय. काव्या म्हणते, हो ग ताई, मज्जा येणार आहे ग पुढे, खूप मज्जा येणार आहे. अगं मी तर खूपच एक्सायटेड आहे. तुझ्या प्रेग्नेन्सीची न्यूज ऐकल्यानंतर माझी प्रेग्नेन्सी मला अचानक आवडायला लागली आहे ग, वेगळीच अशी. मी खूपच एक्सायटेड आहे ग. म्हणजे लहान असताना नाही का आपण ट्रिपवर जायचो तेव्हा कशी एक्साइटमेंट असायची, तशी एक्साइटमेंट आहे. म्हणजे आपण दोघी एकत्र ट्रॅव्हल करणार आहोत, एकत्र मजा करणार आहोत, तशी वाली फिलिंग. ए ताई, पण तू ना मला एक प्रॉमिस कर हं. नंदिनी म्हणते, काय ग? काव्या म्हणते, प्रॉमिस तर दे. अगं तू माझ्याबरोबर ही प्रेग्नेन्सी आणि हे 8-9 महिने छान एन्जॉय करणार आहेस. तुझी सगळी सुखदुःख माझ्याशी शेअर करशील ना ताई, माझाही त्रास तू समजून घेशील ना ताई सारखा ग. आणि ताई, बाळाने तुझ्या पोटात लात मारली ना की सगळ्यात आधी? नंदिनी म्हणते, हो बाई तुला सांगेल, पण तूही मला आधी सांगायचं हां. मग या दोघी बहिणी खूप आनंदी आहेत बरं का. काव्या म्हणते, माझं बाळ ना मावशीचं नाव काढलं की आनंदीच होतं बघ. ताई आपलं कुठे गेलं ग आयुष्य, बघ ना. म्हणजे आपण सख्या बहिणी आहोत, आपण मग पक्क्या जावाही झालोत आणि आता आता आपण आई होण्याचा प्रवास अनुभवतोय. किती छान ना. युनिव्हर्स म्हणजे कमाल आहे ग ताई. नंदिनी म्हणते, हो ग काव्या, मला तर कसं वाटतं आपण जे मॅनिफेस्ट करतो ना ते आपल्या बाबतीत होतंच. म्हणजे माझा असा ठाम विश्वास आहे. बघ ना, घराघरात जिथे 2 भाऊ 2 जावा नीट संसार करत नाही तिथे आपल्या घरात गोकुळ नांदतंय ग. आता देवाकडे एकच प्रार्थना आहे, या गोकुळावर कुठलीही आच येऊ देऊ नकोस. काव्या म्हणते, ताई काहीही होऊ दे, वादळ येऊ दे, पण ते आपण उचलून धरू बरं का. ते नाही का कृष्णाने उचललं होतं तसं. नंदिनी म्हणते, अगं गोवर्धन पर्वत. काव्या म्हणते, हा तेच ते, आपण ते उचलून धरू ग. माझे हॅपी हॉर्मोन्स जागे झालेत, वेगळीच एनर्जी आणि चैतन्य आलंय ग माझ्यात. त्यामुळे ना आपली प्रेग्नेन्सी आपण मस्त एन्जॉय करूया, आता मज्जा करू दोघी एकत्र. मी एकीकडे माझं IASचं पुस्तक आणि दुसरीकडे माझं आई पण सांभाळणार. नंदिनी म्हणते, एकीकडे मीही माझं बाळ सांभाळणार आणि दुसरीकडे आनंद निवास. पण एक काव्या, तुझी डिलिव्हरी आधी असेल ना 1 महिना, म्हणजे माझ्या बाळाला ऑलरेडी छोटा दादा किंवा ताई मिळालेली असेल. अगं आपण एकत्र सगळं छान करूयात आणि आपल्या घरच्या वादळाला पण अडवूयात. काव्या म्हणते, अडूया बिडूया काही नाही हा ताई, आपण चक्रीवादळ होऊयात. अगं आपण ना म्हणजे बघ, ते भूत असतील ना तर पंचमहाभूत होऊयात. असं म्हणून काव्या आता एकदम जोशनी उभं राहत असते बरं का. तेव्हा नंदिनी म्हणते, अगं हळू, ते बाळही आतमधून दातोट खायला शिकेल बरं का. ए काव्या, अगं एवढा त्रागा करून घेण्यापेक्षा आपण ना त्यांना स्मार्टली धडा शिकूयात आणि जे काही करायचंय ना ते आपण दोघी मिळून करूयात. आता या दोघींचं काहीतरी प्लॅनिंग ठरलंय.
काव्या म्हणते ताई आजच लग्न झालंय ना दोघांचं, आज पहिला दिवस आहे दोघांचा देशमुख हाऊसमध्ये. मग काय, रम्याचं जे हे लग्न आहे ते तिच्यावरच फिरवलं तर. नंदिनी म्हणते तू तोच विचार करतेस का काव्या जो मी करते. काव्या म्हणते हो ताई. मग नंदिनी म्हणते ठरलं तर मग जे कधी काळी रम्याने आपल्यासोबत केलं होतं ते आपण करायचं रम्यासोबत. काव्या म्हणते वा ताई, आता त्या विजय आणि रम्याला कळेल की त्यांचं लग्नानंतर प्रेम नाही, लग्नानंतर गेम होणार आहे. नंदिनी म्हणते तोही आज रात्रीच दोघी बहिणींनी ठरवलंय. आता हे काय करणार आहेत प्रेक्षकांनो, विजय आणि रम्याचं पुन्हा लग्न लावणार आहे. त्यामुळे विजय आणि रम्याच्या खोट्या लग्नाचं भिंग फुटणार आहे. आता रम्या कसली लग्न करते विजयशी, कारण ती मनाने पार्थवर प्रेम करते असं ती म्हणत असते ना, त्यामुळे म्हटलं. आता इथून पुढचा सीन त्यांनी जीवाचा घेतलाय. प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिका मोठी दाखवतातच, म्हणजे आज लहान होता एपिसोड, पण ही पण मालिका त्यांनी 28 मिनिटाची केली आहे. आता बाप रे बाप. आता ही नंदिनी फोनवर बोलत असते तेव्हा जीवा असं लहान बाळासारखं रडत असतो, तोंडात बोट घालून चोखत असतो. नंदिनी हसते आधी आणि म्हणते हे काय चाललंय तुमचं जीवा, काय हे वेडेपणा. जीवा आता लहान मुलांसारखं लाडे लाडे बोलत म्हणत असतो माझं वय ना फक्त 5 वर्ष आहे बरं का. नंदिनी म्हणते काय जीवा वेडेपणा करता, बाबा होणार आहात ना, शहाण्यासारखं वागा बरं. जीवा म्हणतो असं काय करतेस नंदू, अगं हेच माझं शहाणपणाचं लक्षण आहे ना. नंदिनी म्हणते कसं. जीवा म्हणतो अगं लहानपणी ना मी शाळेत वाचलं होतं, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. अगं आपण जसे जसे मोठे होतो ना तसं तसं आपलं लहानपण विसरतो. अगं छोट्या छोट्या गोष्टीवर हसणं किंवा प्रत्येक गोष्टीचं कुतूहल वाटणं, प्रत्येकाशी प्रेमाने वागणं सगळं सोडून देतो ग आपण. एकमेकांबद्दल राग द्वेष मत्सर ईशा एवढंच ठेवतो. मग नंदिनी म्हणते म्हणून तुम्हाला बाळ व्हावंसं वाटलं का. जीवा म्हणतो अगं का नाही, तसे आपल्या आयुष्यात येणार आहे ना बाळ, मग आपण जे वागू ना तेच त्याच्यापर्यंत पोहोचणार, त्यामुळे माझं ठरलंय आता अजिबात शहाण्यासारखं नाही वागायचं, मी मनसोक्त वेडेपणा करणार आहे. आता हा वेडेपणा आपल्या बाळापर्यंत पोहोचेल ना आणि आपल्या बाळात माझे गुण उतरेल. नंदिनी म्हणते बाप रे बाप तुमचे गुण नको, हा अजिबात नको, ते बाळ तुमच्यासारखं घरभर पसारा करत फिरेल. नाही रे बाबा नाही, मी 2-2 जीवा नाही झेलणार. नंदिनी म्हणते 2-2 जीवा. नंदिनी तुला कशी खात्री आहे की जीवा म्हणजे मुलगाच होईल, तुझ्या तोंडात नेहमी मुलगाच येतो हा बोलताना. नंदिनी म्हणते तसं नाही हो, मला ही छोटी नंदिनी आवडेल, पण तिच्यात माझे गुण असले पाहिजे ना. जीवा म्हणतो हा ते ठीक आहे, म्हणजे ती सुद्धा तुझ्यासारखी माझी फिरकी घेणार तर ठीक आहे बाबा, पण मुलीसाठी काही पण. असं म्हणून जीवा आता खुश झालाय बरं का. पण नंदिनी भाऊक होते आणि म्हणते जीवा तुम्ही खुश आहात ना. तिच्या डोळ्यात पाणी येतं, ती पटकन जीवाला मिठी मारते. जीवा म्हणतो अगं ए वेडाबाई असं रडायचं नसतं हा. नंदिनी म्हणते आपण आई बाबा होणार आहोत हे जगातलं भारी फिलिंग आहे माझ्यासाठी. तुम्हाला आठवतं ना जीवा आपण काय काय केलंय. मी मी म्हणजे अनवाणी चालले. जीवा म्हणतो हो खरंय. मग लगेच नंदिनी म्हणते आपल्याला जुई भेटली ना ऊर्जेच्या रूपात. जीवा म्हणतो अगं नंदिनी आई शपथ, जुई माझ्या डोक्यातनं निघूनच गेली ग. अगं तिला माहिती आहे का आपण आई बाबा होणार आहोत. नंदिनी म्हणते नाही हो नाही माहिती, मगाशीच मी फोन केला तिला, ती आनंदात होती. जीवा म्हणतो तू तिला सांगितलंस का. नंदिनी म्हणते नाही तशी हिंट दिली आहे मी तिला. जीवा म्हणतो तुला लक्षात नाही आली का एक गोष्ट, ही वेडी आपल्यासाठी लकी चार्म ठरली आहे. नकटी आहे ग एवढूशी पण किती हुशार आहे. तुला आठवतं ना तुला चक्कर येण्याआधी तीच म्हणाली होती की इतक्या लेकरांचा जीव वाचवणारी बाई स्वतः आई कशी नाही होणार. हा सीन आपल्याला इथे पुन्हा एकदा दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो. नंदिनी म्हणते हो खरंय, आपण आई बाबा होण्याचे क्रेडिट आपण तिलाच द्यायला हवं. जीवा म्हणतो अगं ते गुरुजी त्यांना पण क्रेडिट द्यायला हवं ना. नंदिनी म्हणते ते कसे काय. जीवा म्हणतो अगं ते नव्हते म्हणाले का दुखरी कळ दूर कराल तेव्हाच तुम्हाला फळ मिळेल. नंदिनी म्हणते ओ जीवा तुम्ही त्यांची ऍक्टिंग करताय काय आहे हो, त्यांच्या वयाचं तरी भान ठेवा. जीवा म्हणतो मस्करी केली ग, मी त्यांच्यासोबत जाऊन थोडीच करणार आहे. नंदिनी म्हणते काही पण जीवा असू द्यात काही असू द्यात, पण गुरुजींचा संकेत बरोबर होता. आपण इतक्या लोकांची दुखरी कळ दूर केली म्हणूनच आपल्याला हे फळ मिळालंय. जीवा म्हणतो आपण चांगलं केलं म्हणून आपलं चांगलं झालं. नंदिनी म्हणते आता प्रॉमिसेस पूर्ण करावे लागतील ना, तुम्ही म्हणाला होतात मला की आपण फेसवर गप्पा मारूयात या. आणि जीवा म्हणतो आणि हे कधी पूर्ण करणार. आता नंदिनीच्या जवळ तो गाल नेतो तेव्हा नंदिनी म्हणते हे बाबांच्या बाळासाठी. ती आता त्याच्या गालावर किस घेते. आता पुन्हा तो लाडात येतो तेव्हा नंदिनी म्हणते चला आता उगाचच लाडात नका येऊ, आई होण्यासाठी मेंटेन सेफ डिस्टन्स. जीवा आता पुढे काही बोलणार
तेवढ्यात काव्या येते बरं का तिथे आणि लहान बाळाचा आवाज काढते. जीवा म्हणतो, अरे लहान बाळ कुठे आले? मंडळी, आता शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. काव्या ना छोट्या मुलाचा आवाज काढतच आत येते. तेव्हा जीवा म्हणतो, हे बाळ कधी आलं? नंदिनी म्हणते, गप्प बसा ना आता, काव्या आली आहे. काव्या हसते आता जीवाला आणि म्हणते, काय हो होणार रे बाबा, बाळाची तीट लावायची प्रॅक्टिस करतायत की काय? जीवा म्हणतो, नाही ग, हे आता जरा वेळच लागलंय मला. नंदिनी म्हणते, चिडवू नका हं. हे काव्या, आपलं प्लॅनिंग कुठपर्यंत आलंय? या दोघी खुसूर करायला लागतात. तेव्हा जीवाला कळत नाही या काय बोलताय. जीवा म्हणत असतो, ओ हॅलो हॅलो, टाइम प्लीज, काय चाललंय तुमचं? जीवाला काव्या म्हणत असते, काय चाललंय तुझं? जीवा म्हणतो, काय चाललंय तुमच्या दोघींचं? आपली केस आता संपली ना नंदिनी, तुम्ही आता काय नवीन केस डिस्कस करताय? काव्या म्हणते, थांब रे बाबा, आम्हाला ते कोणाला सांगायचं नाहीये. नंदिनी म्हणते, थांबा हो, ते टॉप सिक्रेट आहे. आता दोघी खुसूर करायला लागतात पुन्हा बरं का. जीवाला काही कळे ना नेमकं काय चाललंय. काव्या एवढंच काहीतरी खुसूर बोलते जे आपल्याला ऐकवलं नाहीये आणि तेवढं बोलून निघून जाते. काव्या गेल्यावर जीवा म्हणतो, अगो हे काय चाललंय तुमचं? नंदिनी म्हणते, थांबा हो, तुम्ही जा बरं, जेवण करा आणि हातपाय धुवून या, मला भूक लागली आहे. जीवा चिडचिड करतो आणि म्हणतो, ही काही सांगतच नाही मला. इकडे काव्या आली आहे बरं का रम्याच्या खोलीत. विजय आणि रम्या काहीतरी पुस्तकं वाचत असतात. आता ही रम्या म्हणते, विजय बघ ना रे, कोण आलंय, दार वाजतंय. विजय दार उघडतो तर काव्या आत येते आणि हसतच आत येते आणि म्हणते, अरे सॉरी विजयराव, तुम्हाला डिस्टर्ब केलं, बट डोंट वरी हं, रम्याने मला आणि पार्थला जेवढं डिस्टर्ब केलं ना तेवढं मी तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार, द्या बरं टाळी. आता विजय लगेच काव्याला लगेच उत्तर द्यायला लागतो बरं का. काव्या म्हणते, राहिलं. विजय म्हणतो, तू आमच्याच रूममध्ये येऊन रम्याशी बोलतेस बरं का, तेही तिच्या लग्नाच्या पहिल्या दिवशी आणि तिच्या नवऱ्यासमोर. हे तुझं वागणं बरोबर आहे का? काव्या म्हणते, वा रे वा, व्हेरी पॉझिटिव्ह विजय. मग तिच्याच लग्नाच्या दिवशी, तिच्याच नवऱ्याच्या समोर, लग्नाच्या पहिल्याच दिवशी तिच्या गळ्यात मंगळसूत्र नाहीये. आता त्यावर विजय काय उत्तर देतो हे आपल्याला उद्याच्या भागात कळणार आहे बरं का प्रेक्षकांनो. काव्या विजयला म्हणते, हे बरं चालतं तुम्हाला विजयराव, आणि इथेच त्यांनी आजचा हा एपिसोड संपवला. आता उद्याच्या भागात त्यांनी रम्यासाठी मंगळसूत्र आणलंय, वरमाला आणली आहे, जीवा मंगलाष्टक म्हणणार आहे, असा त्यांनी उद्याचा प्रोमो दाखवलाय बरं का मंडळी. आता उद्या रम्या खरंच लग्न करेल का सगळ्यांसमोर पुन्हा एकदा, हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. का रम्या कबूल करेल माझं लग्न फेक होतं? बघूयात उद्याच्या भागात, सगळं चित्र स्पष्ट होईल. छान दाखवतायत लग्नानंतरचे एपिसोड. आजचा हा एपिसोड तुम्हाला आवडला का? कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो प्रेक्षकांनो, माझ्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.